नमस्कार, आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे महानगरपालिका में काम कर रहे करीब 5000 कंत्राटी कर्मचारियों को बड़ी राहत मिली है। महापालिका आयुक्त सौरभ राव ने फाइलेरिया विभाग सहित अन्य विभागों के कंत्राटी कर्मचारियों को सेवा सुविधाएं देने और कंत्राटी शिक्षकों को स्थायी करने को तत्वतः मंजूरी दे दी है। महापालिका मुख्यालय में हुई संयुक्त बैठक में यह अहम फैसला लिया गया, जिसमें आमदार संजय केकर भी मौजूद रहे। बैठक में न्यूनतम वेतन, पीएफ, स्वास्थ्य बीमा, अनुकंपा नियुक्ति और वारसा हक जैसे मुद्दों पर सहमति बनी। इस फैसले के तहत 17 कंत्राटी शिक्षक स्थायी किए जाएंगे, जबकि फाइलेरिया विभाग के 300 कर्मचारियों को वारसा हक का लाभ मिलेगा। साथ ही 12 वर्षों से लंबित 50 से अधिक अनुकंपा नियुक्तियों का रास्ता भी साफ हो गया है। इन फैसलों से कंत्राटी कर्मचारियों और शिक्षक वर्ग में संतोष का माहौल है। ठाणे प्रशासन के इस कदम को लंबे संघर्ष की बड़ी जीत माना जा रहा है। ठाणे से यूसुफ पुरी की रिपोर्ट। विविध विभागामधल्या कामगाराचे प्रतिनिधी आज या ठिकाणी कृतज्ञता म्हणून आले होते। मध्यंतरी माननीय आयुक्तांच्या उपस्थितीत जी बैठक झाली त्याच्यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाचे काही विषय जे होते ते मान्य झाले की जे खूप वर्षापासून प्रलंबित होते। आरोग्य विमा पण साधा कंत्राटी कामगारांना नाही। जे कंत्राटी कामगार 5000 आहेत, परंतु त्यांचा आरोग्य विमा नाही, त्याच्या आरोग्याशी खेळ आहे आणि त्याच्यामुळे तो आरोग्य विमा तत्काळ लागू करण्याच्या संबंधीमध्ये आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो। तो मान्य झाला आणि या पुढच्या काळामध्ये हा आरोग्य विमा जो आहे तो 5000 कर्मचाऱ्यांना लागू होईल। फाइलेरिया विभागामध्ये जे कर्मचारी काम करतात, खरं तर सफाई कामगार जो घाणीत काम करतो तो सफाई कामगार हा लाडपागे समितीचा धोरण आहे शासनाच्या, आणि त्यानुसार फाइलेरिया मधली लोक देखील हे सफाई कामगार आहेत आणि त्यांना देखील वारसा हक्क मिळाला पाहिजे। ही आम्ही गेली 1.5 वर्ष मी विधिमंडळात आणि महापालिकेकडे भूमिका मांडत होतो, तर ती त्यांनी मान्य केली आहे आणि ठाणे महापालिकेमध्ये जवळपास 300च्या वर फाइलेरियाच्या कामगारांना जो आहे तो वारसा हक्क जो आहे तो त्यांना मिळणार आहे। त्यांच्या वारसांना त्या ठिकाणी नियुक्ती होणार आहे। पदोन्नतीचं पण हेच की का टाळाटाळ करतात मला कळत नाही। हे सगळे कामगार आहेत, कष्टकरी आहेत आणि या पदोन्नतीला दिरंगाई करतात, तर त्याच्याकरता आम्ही त्यांच्या समोर जवळजवळ 50च्या वर कर्मचाऱ्यांची पदोन्नती रखडलेली होती, ती त्यांनी मान्य केली आणि त्याच्यामुळे ते देखील त्यांचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागला। शिक्षण विभागामध्ये देखील 18 वर्ष कॉन्ट्रॅक्टवर शिक्षक काम करत होते। अनेक महापालिकांमध्ये त्यांना अशा प्रकारच्या शिक्षकांना सामावून घेतलं होतं, परंतु महापालिकेमध्ये ठाणे महापालिकेत त्यांना अजूनही सामावून घेतलं नव्हतं। तर आयुक्तांनी आता सक्त निर्देश दिलेले आहेत कार्मिक विभागाला आणि त्याच्यामुळे त्यांना देखील जे 18 वर्ष काम करतायत, शिक्षकाचं काम करतायत, तर त्यांना देखील कायमस्वरूपी करण्यात येतील। अनेक विषय जे आहेत जे हक्काचे आहेत ते सुटले पाहिजेत आणि या भूमिकेतून पुढच्या काळामध्ये देखील आम्ही सगळी मंडळी कामगारांच्या बाजूने राहू आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू। जोरात बोला जरा। केलकर साहब, आपका बहुत बहुत धन्यवाद। मैं बहुत ही कृतज्ञ हूँ कि आज मुझे मौका मिला है बताने का कि अनुकंपा तत्व पर जो नियुक्ति होने वाली है वो कितने समय से रुकी हुई थी। आज आपके ही कारणवश यह न्याय हमें मिल पा रहा है, उसके लिए मैं बहुत बहुत आभारी हूँ। साथ ही साथ दत्ता कुके जी की भी बहुत बहुत आभारी हूँ, क्योंकि उनका भी सहयोग बहुत अधिक है। जिस तरीके से वो काम को कर रहे हैं और सरकार जो समय मिल रहा है हमें वो अतुलनीय है। विश्रामगृहामध्ये कोटनाका इथे आमदार संजयजी केलकर साहेब यांचा सत्कार करण्यासाठी आलो होतो, कारण साहेबांनी आम्हाला खरोखरच न्याय मिळवून दिला। 1998 पासून आम्ही कंत्राटी कामगार ठाणे महानगरपालिका कळवा, मुंब्रा, ठाणा, दिवा या जनतेची सेवा करत आलो। आज
27 वर्ष झाले, पण आम्हाला अजून सुद्धा न्याय नाहीये. कुठल्याही सोयी सुविधा नव्हत्या, कुठली म्हणजे कायम तर केलेच नाही. आम्हाला समान काम समान वेतन नसलं नाही येते, पण किमान वेतन सुद्धा वेळेवर भेटत नाही आणि तो सुद्धा पूर्ण दिला जात नाहीये. पण आमची अपेक्षा एवढीच होती की निदान आम्हाला आरोग्याचा विमा तरी मिळावा, कारण बऱ्याचशा कामगारांना कचऱ्यामध्ये काम करून आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. कोणाला आजारी पडलेत, कोणाला अटॅक आला, कोणाचे बायपास झालेली आहे. म्हणजे आजपर्यंत असं सांगण्याचं उद्दिष्ट आहे का ठाणेकर जनतेची सेवा करून सुद्धा आमच्यावर अन्याय होत आला. ज्या ठाण्याचे नेते पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत, पूर्ण महाराष्ट्राचं राजकारण करतात आणि ते ठाण्याला न्याय नाही देऊ शकले या गरीब कंत्राटी कामगारांना. कारण आम्ही मराठीच आहोत, मराठी मुलांना सुद्धा न्याय देऊ शकले नाहीये. तर आमची एवढीच मागणी होती का ठीक आहे आम्ही एक वेळ कमी जेऊ, आम्हाला कमी पगार आहे, तर पण आरोग्याशी तर खेळू नका. कारण आम्हाला मरणाची भीती नव्हती, पण आज आमच्या मुलाबाळांचं, बायकापोरांचं, आई वडिलांचं भविष्य धोक्यात दिसत होतं या आरोग्यामुळे. कारण 2-2, 5-5 लाख रुपये आम्ही कुठूनही जमा करू शकलो नसतो. आज अधिकारी आम्हाला असे सांगायचे, ठेकेदार असं सांगायचे की शासकीय हॉस्पिटलमध्ये जा, इथं ठाण्याच्या म्हणजे इमर्जन्सी असेल तर समजा ज्युपिटरच्या येतं तर अपघात झाला तर आम्ही शासकीय हॉस्पिटल शोधत बसू का? मग तोपर्यंत 5 मिनिटं सुद्धा माणसाची गॅरंटी नसते. मग आम्ही शासकीय म्हणजे हॉस्पिटल कुठे शोधत बसू? उद्या गावाला गेलो, कुठे प्रवास करत असो, तिथं जर काय अपघात झाला, कोणाला काय झालं तर कुठून आणणार? म्हणजे एवढं इथपर्यंत आम्हाला ते त्रास देत होते. शेवटी आता संजयजी केलकर साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि पाठिंब्याने आणि आम्हाला पाठपुराव्याने दत्ताजी घुगे साहेब, अजितजी मोरे साहेब यांच्या खरोखरच यांचे सर्वांचे खूप उपकार आहेत आमच्यावर. यांनी आज आम्हाला 5,000 कुटुंबांना, म्हणजे 5,000 नाही मी बोलू शकत, 25,000 कुटुंबाला यांनी आम्हाला न्याय मिळवून दिलाय. त्यामुळे खरोखरच त्यांचे धन्यवाद. आणि यापुढे सुद्धा उपमहापौर असू दे, पूर्ण केलकर साहेब आमदार असू दे, आमची एवढंच निवेदन आहे का आज 28 वर्ष झाले आम्हाला, तुम्ही कायम तर नाही करू शकत, पण आमचं एवढंच आहे की 2011चा जो महापालिकेने ठराव घेतला होता त्या ठरावानुसार आम्हाला पुन्हा महापालिकेत कायम करता येईल का यासाठी तो ठराव घ्यावा. व आमचा जर आम्हाला तो ठराव सुद्धा तुम्ही कायम नाही करू शकत तर ठेकेदार मुक्त कंत्राटी कामगार करा ठाण्यामधून. ठेकेदार हटवा आणि कंत्राटी कामगार म्हणून आम्हाला पालिके थ्रू कायम कंत्राटी कामगार म्हणून घ्या. आम्हाला एवढंच अपेक्षा आहे.